यूट्यूब हे एक माध्यम नाही, यासाठी तुम्हाला कुणीतरी एक आपण म्हणतो गॉडफादर किंवा आपल्याला जो एक ट्रॅक असतो त्यावर एक चालणारा, एक मोटिवेट करणारा, एक असा एक व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनात एक असतो. आताचा काळ एवढा लोटला ना का आता खर्च जास्त आला आहे, बॉडी बिल्डिंगला खर्च आहे आणि तो खर्च जर कमी पडला तर त्या ठिकाणी त्याचा नंबर जी अपेक्षा आहे ती लागत नाही. आता आमच्या वेळेची जे आमचे सिनियर बॉडी बिल्डर श्याम राठे म्हणा, आता मनीष आडिलकर, सुहास खामकर, आशिष साखरकर, हे सगळे चांगले चांगले बॉडी बिल्डर आमचे त्यांनी पण भरपूर गायडन्स केलं. का तो वडिलांची इच्छा होती का तू नाव कर, मग मी हे म्हणत नाही का तू यातच जा, हेच काम कर तेच काम कर. मी नाव करत गेलो, त्यांना चांगलं वाटत गेलो, म्हणून ॲज मी एक ट्रेनर म्हणून सायबर संस्थांच्या जिमला लागलो. तुम्ही नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे's फिटनेस मंत्रामध्ये आपलं स्वागत. आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच जे काही तळागाळातून वर आलेले शरीर सौष्ठवपटू बॉडी बिल्डर्स आहेत त्यांची मुलाखत म्हणजे एक जडणघडण त्यांची ही कशी झाली हे आपण संपूर्ण माहिती जाणून घेत असतो. तर आज नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहे पावनभूमी म्हणून ओळख असलेल्या शिर्डी नगरीतील महेश गोसावी सर. श्री साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या शिर्डी भूमीमध्ये आपण यापूर्वी रेल्वेचे जे काही बॉडी बिल्डर आहे किरण पाटील सर यांची मुलाखत आपण घेतली होती. तर आता आपण महेश सरांची मुलाखत ही घेणार आहोत की ह्या क्षेत्रात ते आले कसे आणि त्यांनी आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या स्पर्धा खेळल्यात हे सर्व माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. महेश सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. धन्यवाद ईश्वर. महेश सर, शिर्डी नगरी श्री साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झाली आहे, मी सुरुवातीलाच बोललो. ह्या नगरीने 2 हिरे हे आपल्या भारत देशाला दिले की ज्यांनी 7 समुद्र पार जाऊन एक आपल्या भारत देशाचं नाव, महाराष्ट्राचं नाव, तुमच्या या शिर्डी नगरीचं नाव उंचावलं आहे. त्यात किरण पाटील सर आणि तुम्ही. सर, ह्या क्षेत्रात तुमची सुरुवात कशी झाली? आजपर्यंत तुम्ही नेमक्या कोणत्या कोणत्या स्पर्धा खेळल्यात? नक्कीच ईश्वर, मी सुरुवातीला तालुका लेवलपासून माझी सुरुवात केली ह्या स्पर्धेसाठी. आणि तालुका लेवल म्हणजे हा माझा प्रवास माझ्या मते 2000 सालपासून मी ह्या क्षेत्रात व्यायाम करायला लागलो. आणि 2001 मध्ये म्हणजे 1 वर्ष व्यायाम केल्यानंतर 2001ला मी तालुका श्रीचा पहिला किताब मिळवला. आणि ती सुरुवात माझी झाली कोपरगाववरनं. कोपरगावला मी पहिले सुरुवातीला एक अशी छोटीशी गावठी व्यायामशाळा होती, म्हणतो आपण होतो तालीम म्हणतो कुशीची, त्या ठिकाणी मी सुरुवातीला माझा तिथनं प्रवास चालू केला. का त्या ठिकाणी फक्त एवढं माहिती का असा जोर बैठका ते मुगदोल असं ते फिरवायचं आणि त्यातून मग माझा व्यायामाचा प्रवास चालू झाला. पण मग शरीर जसं आपण म्हणतो आरशासमोर उभं राहिल्यानंतर जसं शरीराचा आकार बदलत चालतो, मग त्यातून मला थोडंसं जे मोटिवेशन भेटायला लागलं, हे काहीतरी छान वाटतंय, असं शर्ट घातला का जरा फील वेगळी येते असं. मग त्यानंतर मी तिथनं माझं व्यायाम चालू झाला. आणि मग त्यानंतर मग मी दुसरी एक चांगल्या ठिकाणी एक जिम होती तालुका लेवलची, म्हणजे तालुकाच्या ठिकाणी एक जिम होती, त्या ठिकाणी मग मी जिम करायला तिथे चालू झालो. मग तिथून माझी सुरुवात झाली का थोडेसे इन्स्ट्रुमेंट जे असतं ते जरा अत्याधुनिक म्हणून म्हणतो आपण त्याला. मग जोर बैठका सोडून मग मी त्या क्षेत्रात वळवलो, त्या ठिकाणून माझा प्रवास चालू झाला. सर, पण ह्या जिममध्ये येण्यापूर्वी मार्गदर्शक हा फार महत्त्वाचा असतो. कारण आजकाल काय झालेलं आहे, एक सोशल मीडियाचा जमाना आहे. मुलं यूट्यूबला बघून आज त्या बॉडी बिल्डरला फॉलो करतात, ते बघून वर्कआउट करतात, पण काही एक इंजुरी होते. पण यासाठी प्रत्यक्षात समोरासमोर शिकवणारा हा ट्रेनर असला पाहिजे. बरोबर. तर ही सुरुवात तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये? नक्कीच विचार, महत्त्वाचा प्रश्न विचारला तू. आत्ताची जी आपण म्हणतो यूथ जे आहे यंग जनरेशन, त्यांना असं वाटतं का यूट्यूबमधून पाहिलं आपण, तर यूट्यूबमधून गाईडलाईन घेतली, नेटवरून पाहिलं आपण, नेटवरून काय डाएट करायचा, कसं करायचं, काय खायचं, कसं व्यायाम करायचं. पण निश्चित सांगन यूट्यूब हे एक माध्यम नाही, यासाठी तुम्हाला कुणीतरी एक आपण म्हणतो गॉडफादर किंवा आपल्याला जो एक ट्रॅक असतो त्यावर एक चालणारा, एक मोटिवेट करणारा, एक असा एक व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनात एक असतो. आपण आणि बॉडी बिल्डिंग म्हणा, इवन कोणताही एक गेम असो, कोणताही खेळ असो, त्यामध्ये एक मार्गदर्शक हा लागतोच.
मोबाईल किंवा कशावर त्या माध्यमातून शरीराची जडणघडण ही होत नाही. तर मी तुला सांगितल्याप्रमाणे बोलतो का मी गावठी व्यायामशाळेत व्यायाम करायचो. त्या ठिकाणी कोपरगावला एक दादू राक्षे म्हणून आमची कोच होती. कोच म्हणजे ते कोच त्यावेळेस नव्हते, पण आत्ता ते मी त्यांचं नाव घेतो का आवर्जून का ते माझे कोच मानतो त्यांना. कारण की त्या टायमाला ते व्यायामाला यायचे, त्यांना मी पाहायचो, माझी त्यांची ओळख नव्हती पण मी लांबून पाहायचो, हे एक शरीर छान दिसतंय, असं हा माणूस व्यायाम करतोय गावठीमध्ये, असं तसं मला ते अट्रॅक्ट झालो, मोटिवेट झालो. ईश्वर, मी त्या माणसाला पाहून इतकं मोटिवेट झालो ना, मी म्हटलं आयला वय तर इतकं दिसतं पण इतका छान हा माणूस व्यायाम करतो, हे करतो. त्याचं नाव पण चांगलं कोपरगावात. एक त्या टायमाला क्रेज कोणती, पैलवान. हे त्यावेळेस बॉडी बिल्डिंगचं काही नव्हतं, फक्त एक गावठी व्यायामात व्यायाम करायचा आणि कुस्त्या खेळायचा, आणि ते व्यक्तीचं नाव पैलवान म्हणून त्यांना सगळेजण ओळखायचे. मग त्यानंतर काही दिवसांनी असा काही काळ वाटला का त्यांनी एक बाहुबली म्हणून एक जिम होती कोपरगावात, मी बोललो तुला का, नंतर मी 1 वर्षानंतर त्या जिममध्ये, मग त्या टायमाला त्या जिममध्ये मी जायला लागलो आणि योगायोगाने त्या ठिकाणी ते कोच होते, ते जिम सांभाळायचे. आणि मग त्यांच्या थ्रूच मग मी व्यायाम करायला लागलो. ते मला सांगत गेले का महेश असं कर, तसं कर, हे कर, ते कर, आणि तुला म्हणजे चांगलं, त्यांनी काय माझ्यात पाहिलं आणि त्यांना कळलं मी काहीतरी करू शकतो. मग मी तालुक्याची स्पर्धा खेळायला लागलो, नंतर तालुक्याच्या 2-3 स्पर्धा खेळलो, तिथं टायटन मारले, नंतर मग डिस्ट्रिक्ट. आनंद किती होता? आनंद म्हणजे तालुका लेवलचा पहिला आनंद असा होता का मला ते एक अचिव्हमेंट अशी भेटली मला का, म्हणजे मी विचार करत नव्हतो मला डायरेक्ट तालुका भेटेन एवढा, पण माझी मेहनत त्या टायमाला चांगली होती आणि त्या टायमाला मला ते बक्षीस भेटून गेलं. मग तिथून माझा जो ट्रॅक चालू झाला तालुका लेवलपासून, काय काहीतरी आपल्याला याच्यात करायचं. आता तुम्ही सुरुवातीला ज्यांचं नाव घेतलं ते पण आज आपल्यासोबत आले, आपण त्यांना आमंत्रित करूया. सर या प्लीज. सुरुवातीचे महेश गोसावी आणि आत्ताचे महेश गोसावी, काय फरक दिसतो? फरक आहे म्हणजे आता महेश गोसावी म्हणजे असा एक मुलगा होता का माझ्या जिममध्ये असे काही गावठी पैलवान होते, कुस्ती करणारे असे तसे. आणि ज्या टायमाला मी बी सुरुवात ज्या टायमाला केली ना, तर मला बॉडी बिल्डरचा मला शौक होता, पण मार्गदर्शन करणारा कोणी नव्हता त्या काळात. बॉडी तर एकदम चांगली माझी. मी काय करायचं, मला बॉडी बिल्डर आवडायचे म्हणून मी 1-1 रुपयाचे फोटो घ्यायचो इंटरनॅशनल बॉडी बिल्डरचे, मग पूजिंग शिकवायचं. त्याच्यानंतर मी पुढची पाऊल चाल म्हणजे मी शनिवारच्या दिवशी हनुमंतराव व्यायामशाळा म्हणून आहे, तिथं मी दर्शनाला गेलो, तेव्हा महेश तिथं व्यायाम मारित होता. तिथं व्यायाम मारित असताना मी महेशकडे पाहिलं का महेशचे मसल एकदम बॉडी बिल्डर्स टाईपच दिसतात, पण याला मार्गदर्शनची जरूर होती. म्हणून मी महेशला म्हणलो, महेश आपल्या जिमला येतो का तू? मी शनिवारी दर्शनासाठी बजरंगबलीच्या जायचो, पण महेश म्हणलो तू जिममध्ये ये, आज तुलाही मोठा बॉडी बिल्डर होऊ शकतंय. आणि जे सप्लिमेंट वगैरे त्याची मला माहिती नव्हती, पण हिची ऐपत होती. महेशचे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते. म्हणलं महेशला सप्लिमेंट घेण्याची थोडी आहे तिची परिस्थिती. तर मग महेशला म्हटल्याच्या नंतर महेश माझ्याकडे यायला लागला. माझी एक छोटीशी गावठी व्यायामशाळा, बाहुबली व्यायामशाळा म्हणून, जवळजवळ कोपरगाव तालुक्यात आणि नगर जिल्ह्यातही बी मशहूर झाली. आता महेशचा पाय माझ्या जिमला लागल्यामुळं कमीत कमी 20-25 त्यानं तालुक्या लेवलचे बी झाले, सुरत तालुक्या लेवल. आय थिंक 24 वेळा काहीतरी नगर 24 वेळा अहमदनगर श्री मारणारा हा एकमेव पट्टा मी तयार केला. आणि महेश सारखा बॉडी बिल्डर स्टेटला खेळायला लागला. स्टेटला त्यानं बरेचसे पारितोषिक स्टेटचे बी, नंतर स्टेटच्या नंतर मग आता त्याची ऐपत असल्यामुळं तो जास्त बॉडी मेंटेनन्स करू शकला. माझ्याकडे म्हणावं असे हत्यार नव्हते, माझ्याकडे सारे गावठी लेवलचे हत्यार होते. आता खूप बदल, आता बदल झाला म्हणजे आता असं झालं का गाल्ले गाल्ल्यात व्यायामशाळा आहे. ज्या टायमाला माझी व्यायामशाळा होती तेव्हा कुठली व्यायामशाळा नव्हती. कोपरगाव तालुक्यातून ग्रामीण भागातून मुलं मला जिमला यायची. सर तुमचं वय किती? माझं वय म्हणजे 58 आहे. आता माझी 65 जन्मतारीख आहे, 1965 सालची जन्मतारीख आहे. आणि मला 45 ते 48 वर्ष आले मी व्यायाम करतो. परंतु आता मला आवड फक्त व्यायामची असल्यामुळं मी बऱ्याचशा नोकऱ्या पण सोडल्या. मी साई संस्थानला होतो, एस टी महामंडळमध्ये होतो, पण मी व्यायाममुळं मला काय होतं, मग मी कामावर रुजू होत नव्हतं, तर मला ते मग सस्पेंड केलं गेलं. मग ते काय, मग त्याच्यामुळं मी मग व्यायामचं जेड मला टिकून ठेवलं मी. तर महेश सारखा बॉडी बिल्डर माझ्या जिमला आला. त्याच्यापूर्वी जे होते सारे गावठी व्यायामशाळा करणारे, कुस्ती करणारे, तर मग महेशनं मग आमच्या जिमचं नाव पुरं महाराष्ट्र काय भारतभर केल्यामुळं मग महेश आता आज साई संस्थानला बी जॉबला लागला. आता स्वतःची व्यायामशाळा आहे ती ऐपतीप्रमाणे आता आम्ही
आणि माझ्या जिममध्ये मग 400-500 सभासद राहायचे, पण त्याच्यात अर्धे फुकट व्यायाम मारायचे. कारण ते गरीब इतके का मी त्यांच्यापेक्षा जास्त गरीब, पण फुकट व्यायाम मारायचे तर मारायचे, वरून फुकट नाश्ता वगैरे माझ्याकडून. म्हणलं आता काय करता, तुमच्या तब्येती पाहून मी तुम्हाला व्यायाम मारायला जेव्हा पण त्या तुम्ही जरी फुकट देता पण त्याचं कुठंतरी फळ पण भेटते. फळ भेटतं सर त्यांच्या आशीर्वादाने. आज रोजी मी आज बी क्लिअर आहे. आज माझ्या बरोबरीचे बरेचसे बॉडी बिल्डर मलाही बी काही प्रतिसाद म्हणजे मला आता मी महेश संघ जायचो टीम मॅनेजर म्हणून, तर मला भरपूर काय वाटायचं का मग आपला महेश इतका मोठा बॉडी बिल्डर झाला. आज इंटरनॅशनलला तिची निवड झाली होती, पण आता महेशची ऐपत असल्यामुळं महेशनं बाकीचे जे काही आहेत शरीराला पाहिजे ते वस्तू त्यांना घेतल्या, त्याचं सेवन करून तो मोठा बॉडी बिल्डर झाला. आणि एवढंच माझं सांगणं आहे का मग महेश सारखे अजून बॉडी बिल्डर तयार व्हावं ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद सर, तुम्ही आज आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आले, बसू शकता. सर मला सांगा, एक नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला तुम्ही बऱ्याच स्पर्धा खेळल्या, तर ते एक अनुभव तुमचा कसा? अनुभव असा आहे ईश्वर का मी तुला बोललो तालुका लेवलपासून मग मी तालुक्याची स्पर्धा खेळल्यानंतर मी माझं टार्गेट होतं नगरश्री. मी आय थिंक नगरश्री माझा एकाच वर्षानंतर माझं जो काळ असा लई जास्त नाही गेला का मी अचिव्हमेंट माझ्या आहे ना एक फास्टमध्ये करत गेलो. कारण की मी काय करायचो, समजा एक डिस्ट्रिक्टचा पहिला टायटल नगरश्री मानाचा, जो कोपरगावात पहिला नागरचा मानाचा तालुका आत्ता नगरश्री अजून आला नव्हता आमच्या तालुक्यात कोपरगावला मी ज्या ठिकाणी राहायचो. तर तो पहिला मानाचा नगरश्री 2001ला मी घेतला, तो पाथर्डीला स्पर्धा भरली होती. मग माझं असं असायचं ईश्वर, पहिला नगरश्री ज्यावेळेस मारतो त्यानंतर तो माणूस त्या जागेवर दुसरा माणूस येत असतो बरोबर दुसऱ्या टायटलला. तर मी माझं एक अचिव्हमेंट अशी राहायची ना की मी आज हा टायटल मारला डिस्ट्रिक्टचा, एक स्पर्धा खेळलो तिथं टायटल मारल्यानंतर दुसऱ्या वेळेस माझी तयारी अशी राहायची चेंज का त्या ठिकाणी दुसरा कोणी आला तर मी त्याला बीट करायचो. म्हणजे मी सलग 6 वर्ष जे म्हणतो ना 24 टायटल, तर सलग 6 वर्ष मी अशी तयारी ठेवली का ही माझी चेंज करत गेलो, बदल करत. त्यामुळं माझ्यासमोर कुणी आला तर मी त्याला बीट करायचो आणि नगरश्रीचा टायटल मारत जायचो. तर असं करता करता मग नगरश्री खेळून मग नंतर मी स्टेट लेवलला खेळायला लागलो. मग राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भरपूर मेडल मारले. मग मी ज्युनियर काही स्पर्धा खेळलो, ज्युनियर महाराष्ट्र खेळलो, ज्युनियर मिस्टर इंडिया खेळलो. त्या टायमाला मला आमचे संजय मोरे जे जनरल सेक्रेटरी एशियाचे त्यांनी भरपूर त्यांचं सहकार्य मला, ते बाबाचे पण निच्चम भक्त आहे आणि त्यांनी आजकाल भरपूर बॉडी बिल्डरांना चांगला प्लॅटफॉर्म दिला. आता मागची नुकतीच वर्ल्ड चॅम्पियनशिप आता औरंगाबादला भरवली, ज्या स्पर्धेसाठी लाखो रुपये खर्च येतो एखादा प्लेअरला, त्याला बाहेर जावं लागतं त्यासाठी, तो खर्च पेलवत नाही. तर त्यांनी त्या मुलांसाठी इथं ट्रॅक भेटला का ज्याच्याकडून त्यांना इथं ती स्पर्धा खेळता आली असती. तर त्यांचा मला असा अनुभव आला का मी नाशिकला ज्युनियर महाराष्ट्रश्री होती त्या ठिकाणी मी मेडलमध्ये मारलं. पण त्यावेळेस काय असतं, जो फर्स्ट लागतो सेकंड लागतो त्यालाच नॅशनलला पाठवतात. पण मी त्या टायमाला थर्ड लागलो. पण माझी इच्छा का मला नॅशनल पहिली खेळायची मिस्टर इंडिया ज्युनियर. तर मी सरांना भेटलो, सर म्हणलं मी शिर्डीचा आहे, ते बाबाचे निच्चम भक्त आहे. त्यांनी मला म्हणे कुठला आहे तू, म्हणे शिर्डीचा आहे. तर मी त्यांना म्हणलो मला ही नॅशनल एक खेळायची. तर ते म्हणे ठीक आहे तू येऊन जा तिकडे. मग ती सोलापूरला ज्युनियर मिस्टर इंडिया होती 2004ला. त्या ठिकाणी ईश्वर तुला सांगतो मी खरंच सरांचं पण म्हणजे त्यांनी मला त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलं खेळ म्हणून आणि त्यांचा पण मान ठेवला. आणि मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी अक्षरशः मेडल मारलं, पहिलं मिस्टर इंडियाला माझं मेडल त्या टायमाला 2004ला. मग त्यापासून मग संजय मोरे सरांशी माझे चांगले रिलेशन, ते मग स्पर्धा मला पण मोटिवेट करत गेले तू ही खेळत. अशा प्रकारे मी माझं स्टेट नॅशनलला खेळत गेलो. नंतर 2011ला त्यांनी मला एक पहिला जो नगर जिल्ह्यात म्हणतो मान भेटला मला इंटरनॅशनल खेळायचा, जो कोणत्या प्लेअरला भेटला नाही. त्यांनी तो मला त्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. मुंबईला एक वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळलो. नंतर 2012ला उझबेकिस्तानला माझं सिलेक्शन झालं, तिकडं पण खेळलो. अशा मी 2 वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळलो. मला म्हणजे आता परत एक पुढची तयारी करायची आहे, ती सुद्धा मी आता चांगली लवकर चांगली आणि एक चांगलं परत एक भारताला मेडल मिळवून द्यायचं ही तयारी. सर तुमच्या काळात म्हणजे तुमच्यासोबत कोणते कोणते असे बॉडी बिल्डर होते की जे आज पण आपलं म्हणजे ज्ञात आहे की आहे अजून पण आहे? कारण त्याच्यात आता आशिष साखरकर सर आहे, मागं त्यांचं निधन झालं. बरेच आता सुहास खामकर सर आहे, बरेच बॉडी बिल्डर आहेत. तर तुमच्या वेळेसचे बॉडी बिल्डर कोण होऊन गेले? माझ्या वेळेस माझ्या टायमाला जे खेळायचे सगळे बॉडी बिल्डर, आता कसं आहे माहिती की ईश्वर, तो काळ लोटला. आता जवळजवळ त्या गोष्टीला झाले 20 वर्ष. आणि त्या टायमाला काही बॉडी बिल्डर आता कसं म्हणता येईल जे अजूनच खेळतात बरं का. पण मग खेळतात म्हणजे काय होतं माहिती का, समजा आता नॅशनल म्हणा इंटरनॅशनल म्हणा त्या ठिकाणी येतात, कधी कधी त्यांचे नंबर प्लेस लागतात, पण जे अचिव्हमेंट भेटते ती भेटत नाही. कारण की आताचा काळ एवढा लोटला ना का आता खर्च जास्त आलेला आहे, बॉडी बिल्डिंगला खर्च आहे. आणि तो खर्च जर कमी पडला तर त्या ठिकाणी
त्याचा नंबर जी अपेक्षा आहे ती लागत नाही. मग काही काही बॉडी बिल्डर काय माझ्या टायमाचे काही जिम सोडून काही जिम टाकला, ती फिटनेस म्हणून यायचं, चांगली जिम चालवताय, नाव पण चांगलं आहे, करताय व्यायाम करताय, हे करताय. आता आमच्या वेळेची जे आमचे सिनियर बॉडीवर होते श्याम रहाटे म्हणा, आता मनीष आडिलकर, सुहास खामकर, आशिष साखरकर, हे सगळे चांगले चांगले बॉडी बिल्डर आमचे, त्यांनी पण भरपूर गायडन्स केलं, हे केलं. ते सुद्धा आता फिटनेस इंडस्ट्रीमध्ये त्यांचं पण चांगलं नाव आहे, चांगलं नाव करताय आणि आता चांगली लाईफ त्यांची चालू आहे. त्यांनी चांगले बॉडी बिल्डर घडवले. ते पहिले सर्व कसं आता हे असोसिएशनचं हे असल्यामुळं सगळे बॉडी बिल्डर आता एकत्र येणं तर मुश्किल आहे. आले तर चांगलीच गोष्ट आहे, यावा सगळे संघटना एकत्र यावा, करावा. हा वादविवाद चालू आहे, त्यामुळं मी आता एवढंच सांगेल का सगळ्यांनी एकत्र येऊन एक संघटना चांगली चालली तर अजून चांगलं होईल. म्हणजे कुठेतरी राजकारण थांबलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आणि सर त्या काळी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी होती रेल्वेची, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब. बरोबर. तुमच्यासोबत किरण पाटील होते, ते रेल्वेमध्ये लागले. योगेश निकम होते इगतपुरीचे, ते लागले. स्वप्नील कदम असतील, ते पण लागले. सुहास सर पण एक ॲज अ TC म्हणून लागले होते सुरुवातीला, नंतर ते पुढं नायब तहसीलदार झाले. तुम्ही तो जॉब का नाही निवडला? कारण आज गव्हर्नमेंट जॉब म्हटलं तर भेटत नाही, भेटला तर पैसे भरावे लागतात, तेव्हा तो जॉब भेटतो. तुम्ही काय ॲक्सेप्ट नाही केला? काय झालं ईश्वर, तू बरोबर विचारला, चांगला प्रश्न. मी एवढं नाव केलं, असं तुला वाटलं मी का नाही रेल्वेत, का नेव्हीत, काय म्हणजे सेनादर काहीतरी आपलं असं बॉडी बिल्डिंग ज्या ठिकाणी त्या ठिकाणी काय झालं. ॲक्च्युली 2004ला मी ज्यावेळेस मिस्टर इंडियाला मेडल मारले, नॅशनल मेडल मारले, त्यावेळेस मला ऑपॉर्च्युनिटी आली होती. पण काय झालं ॲक्च्युली, मी साईबाबाच्या पावनभूमीत राहत असल्यामुळे मग ह्या ठिकाणी मी साईबाबा संस्थानला मला एक ऑफर आली. मग मी ती काय विचार केला, साईबाबा संस्थानच्या ट्रस्टच्या जिमला मी त्या ठिकाणी बाबाची एक सेवा होईल या ठिकाणी एक मग मी ती संधी सोडून देता बाबाच्या ठिकाणी एक बाबाचं म्हणून मी ती संधी स्वीकारली आणि आज त्या ठिकाणी साईबाबा संस्थानच्या जिमला एक ॲज अ ट्रेनर म्हणून त्या ठिकाणी लागलो. आणि मला त्या ठिकाणी एक वाटतं का बाबाच्या ठिकाणी, मग मी त्यामुळे ती ऑपॉर्च्युनिटी नाही. वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते, गव्हर्नमेंट जॉब होते. प्रत्येक पोलिसाला वाटतं की माझं पोरगं पण पुढे पोलीस व्हावं. तुमच्या वडिलांनी याला कधी विरोध नाही? तसं त्यांनी मध्ये काही मला काही त्याबद्दल विरोध नाही केला का तू हेच हो तेच हो. तुला मला त्यांनी फार फ्री हे केलं. मला म्हणे तुला ज्यात आवडतं त्यात तुझं नाव कर. कसं असतं शेवटी ईश्वर, आपला मुलगा आपलं नाव करतोय आपल्यामुळं, म्हणजे त्याचं नाव करतो त्यामुळं आपल्या बापाचा अभिमान एक म्हणतो ना आपण वडिलांचे, तर त्यांना तेच पाहिजे नव्हतं. तू चांगल्या क्षेत्रात काहीतरी पैसे खर्च करतोय, पण शरीरावरच खर्च करतोय. आणि मी त्यामुळे मी तो विचार केला. वडिलांनी मला भरपूर मदत करत गेले. माझे आई वडील मिसेसनी मला भरपूर साथ दिली बॉडी बिल्डिंगमध्ये. मी त्यानंतर लग्न झाल्यानंतर 2007ला, त्यानंतर 2012ला मग खेळलो. मग म्हणजे मिसेसनी माझा भरपूर मदत केली, डाएट माझा सगळ्या गोष्टी मला तिने भरपूर साथ दिली. आणि ॲज अ काय झालं, वडिलांनी मग त्यामुळे तू म्हणला का तो वडिलांची इच्छा होती का तू नाव कर. मग मी हे म्हणत नाही का तू यातच जा, हेच काम कर तेच काम कर. मी नाव करत गेलो, त्यांना चांगलं वाटत गेलं, म्हणून ॲज अ मी एक ट्रेनर म्हणून साईबाबा संस्थांच्या जिमला लागलो. तुम्ही एकुलते एक आहे का? मी एकटा असल्यामुळे त्यांना ते एक वाटायचं का मी जवळ राहावा. आणि हे पण जॉब बाबाच्या ठिकाणी शिर्डीतच भेटली, मग त्यामुळं मग मी नाही गेलो बाहेर. हे किती सर, आता बरेच बॉडी बिल्डर तुम्हाला बघताय, नवोदित बॉडी बिल्डर तुम्ही बघताय, तुमचे पण बरेच जण फॅन आहे. पण ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ना सर अशी काही बॉडी बिल्डर, म्हणजे जशी मी तुमची इंटरव्ह्यू घेतो, श्याम रहाटे सरांची पण तुम्ही इंटरव्ह्यू घ्या, असे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं, मनीष सरांची घ्या. हे लोकांच्याच रांगेमध्ये तुम्ही आहात, तर एक मुलांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार? मी आता ईश्वर आता नक्कीच सांगेल, आत्ताची मी कशी बोललो का यंग जनरेशन जे आपली युथ आता आहे, जे नवीन तरुण पिढी, ह्या तरुण पिढीचं काय एक झालं आहे माहिती का, त्यांना काय वाटतं का 1 महिना झाला, 2 महिने झाले, वर्ष झालं, लगेच बॉडी झाली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने ते काहीतरी घेणार, काहीतरी खाणार. आणि व्यायामाकडं म्हणजे आपण जे म्हणतो हार्डवर्क, हार्ड ट्रेनिंग ते नाही करता, फक्त त्यानेच होणार. आणि काहीतरी जे आहे त्या गोष्टी आपण जे म्हणतो सर्व फूड सप्लिमेंट, ठीक आहे फूड सप्लिमेंट गरज आहे, पण तुम्ही त्याबरोबर तुम्हाला व्यायाम पणची गरज आहे. पण लोक काय करतात, आताची लोक म्हणण्यापेक्षा यंग जनरेशन ती काय करते, यांना रिझल्ट तुरंत पाहिजे. आज जिम जॉईन केली, मेहनत नको, कमी याच्यात पटकन टायमात पटकन रिझल्ट. पण नाही, बॉडी बिल्डिंगला शॉर्टकट नाही. यात तुम्हाला हार्डवर्क हा आलाच. तुम्ही किती खर्च करा, असे खर्च करणारे भरपूर आहे. सगळे जर खर्च करतात सगळीकडेच बॉडी बिल्डर दिसले असते. तर विषय तो नाही आहे, विषय महत्त्वाचा आहे तुमचा हार्डवर्किंग. तुम्ही आज माझं वय रनिंग 44 आहे, पण आज मी जरी बसलो कोणी म्हणलं तर 44 म्हणणार नाही. म्हणजे हे कसं असतं, शेवटी बॉडी बिल्डर हा
200 लोक उभे त्यात हा लगेच वेगळा दिसतो. का दिसतो? त्याची मेहनत. तर त्यासाठी शॉर्टकट हा काहीच नाही, तुम्हाला मेहनत करावं लागेल. आणि यंग जनरेशनला वाटतं लगेच रिझल्ट, मग ते काय करतात, 3 महिने येणार, 6 महिने येणार, वर्ष येणार, नाही झालं सोडून देणार, स्टॉप त्या ठिकाणी. नाही, यासाठी तुम्हाला डेडिकेशन पेशन्स करावंच लागेल. सर तुम्ही जेव्हा कॉम्पिटिशनची तयारी करायची, एक तुमचा डाएट साधारण कसा होता आम्हाला थोडक्यात सांगा. ईश्वर, डाएट म्हणजे बॉडी बिल्डिंग हा गेम असा आहे, सर्व डाएटवर आहे. तुमचा डाएट पक्का. डाएटसाठी तुम्हाला मी म्हणतो डाएट 100% आणि वर्कआउट पण 100%. असं नाही का डाएटला 70% मार्क नाही, दोन्हींना मेहनत आहे, दोन्हींचं डेडिकेशन आहे. तर का डाएट म्हणजे अंडी, चिकन, हे असं काय असतं माहिती आहे का, 30 अंडी, 1 किलो चिकन, 1 किलो फिश, दिवसाला तेवढं खावं लागतं. तेवढं खायचं म्हणजे तेवढं डाएट, तेवढं हे पण झालं, डायजेस्ट झालं, डायजेस्ट झालं होण्यासाठी तेवढा वर्कआउट पण करावं लागतं. मग तेवढं 4-4, 5-5 तास कॉम्पिटिशन आले तेवढं वर्कआउट करावं लागतो. म्हणजे डाएट हा मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्यानंतर वर्कआउट हा मोस्ट इम्पॉर्टंट. कसा 4 ते 5 तास हा वर्कआउट झालाच पाहिजे, तर तुमची ती सर्व डायजेस्ट सिस्टीम होणार, नाहीतर मग त्याचा उपयोग नाही काही. त्यासाठी डाएट हा मोस्ट लागणार आणि भरपूर करावा लागतो. आत्ताच्या घडीला क्रिएटिन जो डबा आहे, मुलांना वाटतं क्रिएटिनने बॉडी बनते, कारण आता कोणतरी एक फॅड भरून दिलेलं आहे की फक्त क्रिएटिन खा, मस्त पंप भेटतो, त्याने फोकस भेटतो. पण हे कितपत योग्य आहे? नाही, फक्त क्रिएटिन खाणं नाही. क्रिएटिन हे मोस्टली कसं आहे माहिती आहे का ईश्वर, क्रिएटिन हा एक असा हे पावडर फॉर्ममध्ये बनतं ते, आणि ते थोडं शरीराला घातक पण आहे. ते तुम्ही ते पूर्णपणे घेतल्यानंतर ते पूर्ण मसल काय हाडामधून सुद्धा पाणी शोषून काढतं. हां, तर त्यामुळं मी एक ह्या मताचा आहे, आत्ताच्या यंग जनरेशननी ना सुरुवातीला हे न घेता तुम्ही नॅचरल डाएट, मी सांगितलं ना, आमचे कोच दादू राक्षे ते बोलले, त्यांच्यावेळेस काही नव्हतं, पण त्यावेळेस ते चांगले स्पर्धा खेळले, हे केलं, अजूनही बॉडी बिल्डर. मी आज त्या आवर्जून ह्या व्यक्तीचं नाव घेईन ईश्वर, तुला सांगतो, प्रकाश कोयंडे. आजही ते भारतात लेजंड म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. कोणतीही मोठी स्पर्धा असू दे, प्रकाश कोयंडे म्हणल्यानंतर आज त्या व्यक्तीचं नाव आदराने घेतलं जातं. का? तर त्या व्यक्तीच्या वेळेस तर हे काहीच नव्हतं, बरोबर. तर त्यावेळेस फक्त मेहनत. मी आजच्या यंग जनरेशन एकच सांगणार, व्यायाम चांगला व्यवस्थित ठेवा, आणि घरचं जरी डाएट चांगला ठेवला तुम्ही, बाकीचं घ्यायची गरज नाही, फक्त डाएट प्रॉपर करा तरी तुम्हाला रिझल्ट आहे. त्यामुळं मी असं म्हणत नाही का तुम्ही ते खाच म्हणून, बाकीचं मेडिसिन मग काय असेल ते XY, फक्त डाएट चांगला ठेवा, घरचं खा, व्यवस्थित डाएट ठेवा. तुम्ही चिकन, अंडी, व्हेजमध्ये भरपूर प्रकार आहेत, ते पण तुम्ही खाऊ शकता, असं नाही म्हणत, पण ते नॅचरली जे म्हणतो आपण ते खा, तुम्हाला रिझल्ट भेटणार. सर, एक तुमच्या सक्सेसचा मंत्र काय? माझा सक्सेसचा एकच मंत्र देणार का, पहिले पण बोललो आणि लास्टला पण बोलणार. तुम्ही ज्या क्षेत्रात आहे, कोणतंही क्षेत्र असू द्या, सक्सेससाठी कोणतंही क्षेत्र, मी म्हणत नाही बॉडी बिल्डिंग, त्या ठिकाणी डेडिकेशन, पॅशन, म्हणजे तुम्ही जे काम करता ते प्रामाणिकपणे करा, आणि निश्चितच साईबाबा तुम्हाला, म्हणजे आपण म्हणतो ना, भगवंत तुम्हाला ते फळ देणार. ते असं नका धरू का लगेच भेटेल, थोडं डेडिकेशन, पॅशन ठेवा. नक्की मी सांगतो, कोणतंही क्षेत्र असू, तुम्ही मेहनत घ्या, फळ भेटणार नक्की. खूप खूप धन्यवाद सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मुलांना खूप छान मार्गदर्शन केलं. तर महेश गोसावी सरांनी हे जे मार्गदर्शन केलं, एक त्यांचा एकंदरीत इतका मोठा वर्षाचा अनुभव कसा होता याच्यावरूनच त्यांनी हे मार्गदर्शन केलं की आत्ता जी तरुण पिढी आहे ते शॉर्टकट अवलंबायला बघतं, म्हणजे जे काही ॲनाबॉलिक्स असतील, परत क्रिएटिन, ह्या गोष्टी, म्हणजे थोडं काही सुरुवातीला जिम लावली तर नॅचरली तुम्ही जे काही डाएट आहे, डाएट फूड, अंडे असतील, चिकन वगैरे, ह्या गोष्टी तुम्ही सुरुवातीला नॅचरलीच घ्या, लगेच सप्लिमेंटच्या नादी लागू नका, असं सरांनी आवाहन केलं. आणि त्यांचा एक बॉडी बिल्डिंगचा सर्व अनुभव, म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी कोणत्या स्पर्धा खेळल्या, तब्बल 24 वेळा अहमदनगर श्री होणं ही काही छोटी गोष्ट नाही, याच्यासाठी सरांनी खूप मेहनत घेतलेली आहे. महेश सर, हे फक्त आता मला माहिती आहे, परत शिर्डी नगरमध्ये कोपरगाव तालुका असेल, राहाता तालुका असेल, म्हणजे नगर जिल्ह्यातल्या लोकांना माहिती असेल, बॉडी बिल्डरांना माहीत असेल, पण त्याच्या बाहेर काहींना माहीत नव्हतं की महेश गोसावी सर आहे कोण. आज ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळायलाच असेल की महेश गोसावी सर कोण आहेत. म्हणजे आशिष साखरकर सर, सुहास सर, स्वप्नील कदम, किरण पाटील सर असतील, हे सगळे यांची एक गँग होती, ग्रुप होता, तेव्हा सोबतच ते सगळे कॉम्पिटिशनला जायचे. तर मित्रांनो, तुम्हाला हा इंटरव्ह्यू सरांचा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा, आणि माझ्या ह्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, आणि ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट.